गणेशोत्सवाचा रसभंग होणार नाही याची दक्षता घ्या। यंदाच्या गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट, धोकादायक लेसर लाईट खपवून घेतला जाणार नाही। प्रशासनानं आणि कायद्यानं घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचं पालन करत साऊंड स्ट्रक्चर आणि लाईट व्यावसायिकांनी व्यवसाय करावा, असं आवाहन शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी केलं। नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा पाटील यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिला। साऊंड लाईट, जनरेटर, मांडव आणि स्ट्रक्चर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या। कोल्हापूरच्या गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक मंडळांकडून सजीव देखावे, मिरवणुका यावर मोठा भर दिला जातो। मात्र उत्सवामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये या उद्देशानं कोल्हापूर पोलीस दलाकडून साऊंड लाईट, जनसेट, मांडव आणि स्ट्रक्चर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी शाहू स्मारक भवनमध्ये घेण्यात आली। या बैठकीत शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी न्यायालयाचे आदेश, कायदा आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे उत्सव साजरा करावा असं आवाहन केलं। उत्सव काळात मर्यादेबाहेर साऊंडचा आवाज जाता कामा नये। गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा दणदणाट, त्रासदायक लाईट इफेक्ट, शार्पी, स्मोक, स्ट्रक्चरचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, प्रेशर मीट टेक्निकचा वापर करू नये, यातून कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं वर्तन होऊ नये असा इशारा साऊंड, स्ट्रक्चर, मांडव आणि लाईट व्यावसायिकांना दिला। तर या बैठकीमध्ये साऊंड ही आवाजाच्या मर्यादा ह्या 75 डेसिबल पर्यंत पाळण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेली आहे। त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये जे धूर सोडले जातात जेणेकरून जे दृश्यमानता कमी होते त्या ठिकाणी आणि काही अनुचित प्रकार हे मिरवणुकीमध्ये घडू शकतात, तर त्यामुळं धूर सोडणारी यंत्रणा ही मिरवणुकीमध्ये वापरू नये अशी देखील आम्ही सूचना केलेली आहे। या सर्व व्यावसायिकांकडून या पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचना पालन केल्या जातील असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर लाईट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मतं व्यक्त केली। प्रशासनानं घालून दिलेल्या अटी शर्तीला अधीन राहून व्यवसाय करू, मात्र जे व्यावसायिक कायद्याचं उल्लंघन करतात असे लोक या बैठकीत नाहीत, त्यांच्यावर प्रशासनानं कारवाई करावी अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यास न्यायालयात खटले दाखल केले जातील, त्यानंतर मोठ्या दंडाच्या आणि कारावासाच्या शिक्षेला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, संतोष डोके यांनी दिला। यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक श्रीकांत ठिकाणे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार एकनाथ कळंत्रे, विजय पाटील, साजिद गवंडी, रोहित चौगुले यांच्यासह लाईट, साऊंड, मांडव, स्ट्रक्चर असोसिएशनचे उदय चव्हाण, सागर गवळी, आशिष भोसले, शब्बीर पटेल, महेश निकम, अभि पोद्दार, सचिन कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।